रोजच्यासारखी आजच्या दिवसाची ही सुरुवात छान झाली. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी वर्कआउट केलं थोडंफार आणि आईला शेतात जायचं होतं. बाकी सर्व राहू दिलं. नांदी कढी बनवली कारण की आई बोलली की शेतामध्ये बाया येतात आणि थोडी जास्त बनव, मला तिथं न्यायची आहे त्यांच्यासाठी कढी भाजी जे काय असेल ते. इकडं रोशनीचं चालू होतं पालकची भाजी बनवायचं आणि रात्री मेथी भिजत ठेवली होती, त्याचं पाणी प्यायचंच राहिलं होतं तर कढी बनवायच्या नादात ते पिऊन घेतलं. उपवास होता, साबुदाणा भिजवून ठेवला, म्हटलं नंतर खाता येईल निवांत 12-1 वाजता. त्याच्या आधी तर मखाने आणि शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले आणि त्याच्यासोबत चाय निवांत थोडंसं नाश्ता केला, म्हणजे पोटाला थोडा आधार होईल. सकाळी मला भूक लागते, मी वर्कआउट करते आता. तर हे दोघं मांबाशी जेवत होते. माझ्या अर्णवला उडदाची डाळ आणि भाकरी खूप आवडते, त्याने निवांत जेवण केलं. माझं डोकं खूप खाजत होतं, वाटलं उवाच येतं का. माझा अर्णवही उठला. रोशनीला म्हटलं थोडंसं डोकं बघ बाई, पण काही नाही. ती बोलली की ताई डॅन्ड्रफ खूप झाला तुमच्या डोक्यातनी. आई आली शेतातून आणि पिल्लू बघा, आई आली की आईला चिटकून राहतो पालीसारखं. आई रडायचं नाटक करत होती, तो बघा कसं हात काढून बघत होता आईला. त्यांचं खूप वेळ झाला. पप्पाही आले आणि पप्पाने घेतलं त्याला दिवसभर. पप्पा मीटिंगमध्ये होते. रात्रीचं जेवण वगैरे करून स्किन केअर केलं. याचा फुल ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्कीच चेकआउट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी बाय.